लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्याचा तुमचा 17वा हप्ता कधी भेटणार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण पहा। लाडकी बहीण योजना 17व्या हप्त्याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे, त्याचीच माहिती आपण बघणार आहोत। तुम्हाला 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा ते मिळालेला आहे की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। आणि ज्या महिलांना भेटलेला नाही त्या महिलांनी बी नक्कीच कमेंट मध्ये सांगा। आणि ज्या महिलांना 16 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत त्या महिलांनी बी कमेंट मध्ये नक्कीच सांगा। तर बघा, आता तुम्ही 17व्या हप्त्याची म्हणजे या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याचीच माहिती आपण आता बघणार आहोत। तर बघा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार याबद्दल लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडून आता आपण जर बघितलं डिसेंबर अखेरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे, परंतु पात्र लाभार्थी महिला नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे। तुम्ही पण नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। तर 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी कधीपर्यंत जमा होऊ शकतो असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे, त्याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी आहे, तर लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची प्राथमिक माहिती आपण बघणार आहोत। 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया होणार असून 3 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। मात्र त्यापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणं गरजेचं आहे। तर पहा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्येच भेटावा अशी या ठिकाणी मागणी केली जात आहे, परंतु आपण जर बघितलं मागच्या 5 ते 6 महिन्यापासून जवळपास जर पाहिलं त्या महिन्याचा हप्ता जो आहे त्या महिन्यामध्ये जमा न होता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता जमा होताना दिसत आहे। म्हणजे प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी लेट होताना दिसत आहे। तर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी कुठली तरी एक तारीख प्रत्येक महिन्याच्या लाभासाठी फिक्स करणं देखील गरजेचं आहे। तुम्हालाही वाटत का 1 तारीख फिक्स केल्यास या ठिकाणी लाडक्या बहिणींना फायदा होऊ शकतो, कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून शेवटच्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत वाट पाहत राहतात। कुठली तरी 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही आणि त्या तारखेला लाडक्या बहिणींना पैसे मिळतील। तर बघा, आता तुमचा या ठिकाणी नोव्हेंबर महिना सुरू होऊन 21 दिवस जवळपास उलटलेले आहे, तरी देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी त्याबद्दलची अधिकृत माहिती असेल किंवा तो लाभ जो आहे तो जमा झालेला नाही, तर सध्या या ठिकाणी मग नोव्हेंबरचा हप्ता तुमचा कधीपर्यंत जमा होऊ शकतो। तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी 3 डिसेंबर नंतर म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता असू शकते। त्या महिन्यामध्ये या ठिकाणी सध्या लाभ भेटताना दिसत नाही, कारण की आपण बघितलं ऑक्टोबर महिन्याचा तुमचा लाभ जो आहे तो नोव्हेंबर महिन्यामध्ये भेटलेला आहे। तर नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये भेटण्याची शक्यता आहे। त्या महिन्यामध्ये लाभ न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी लाभ भेटताना आपण सध्या बघतोय मागचे जवळपास या ठिकाणी 5 ते 6 इन्स्टॉलमेंट अशाच पद्धतीने जमा झालेले आहेत। तसंच तुम्हाला मग हा नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी भेटू शकतो। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता। नवीन अपडेट आल्यास सर्व लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवली जाईल, जेणेकरून तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना अशीच अपडेट मिळत राहील।